लपंडाव डाव या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत. इकडे काना जो आहे तो सरकारशी बोलत असतो की कसा त्याचा फोन जो आहे तो बिझी असतो. तेव्हा सरकार हे कानाला म्हणतात की ते सगळं बाजूला राहू दे, ते सगळं मला सांगू नकोस, पण मात्र मला एकच गोष्ट सांग की तुला आपलं जे काय ठरलं आहे ते लक्षात आहे ना. म्हणजेच आपण जे काही ठरवलं आहे सखीला काहीही करून पुढच्या 2 दिवसात पुन्हा इकडे येण्यासाठी भाग पाडायचं आहे, असं म्हणून इकडे कानानी हे आता सरकारला वचन दिलेलं असतं, जे की सरकार हे कानाला आठवण करून देत असतात. तेव्हा इकडे सरकार जे आहे ते म्हणत असतं की मला दुसरी कुठलीही गोष्ट सांगू नको, फक्त एवढं सांग की तू हे काम जे आहे ते पूर्ण करणार आहेस की नाही करणार आहे म्हणून. तेव्हा लगेचच काना म्हणतो की अहो सरकार, असं काय करताय, तुम्ही मला काम दिलं आहे आणि ते काम मी पूर्ण करणार नाही असं कधी होईल का. म्हणूनच तुम्ही प्लीज अजिबातच टेन्शन घेऊ नका की तुमचं काम जे आहे ते 101% मी पूर्ण करतो म्हणून. असं म्हणून काना जो आहे तो स्वतःच सरकारला सांगत असतो. सरकारला पण आता माहिती असतं की काना हा पूर्णपणे त्यांच्याच बाजूने आहे आणि त्यांच्याचबद्दल सगळ्या गोष्टी ह्या करणार आहेत आणि त्यासोबतच त्यांचीच बाजू घेऊन सखे मॅडमसमोरसुद्धा उभा राहणार आहे. कारण की काहीही करून आता काना जो आहे तो फक्त सरकारचंच ऐकत असतो, कारण की त्याला सरकारसोबतच काही ना काहीतरी हे मिळवून घ्यायचं असतं. असं म्हणून काना जो आहे तो स्वतः सरकारची बाजू घेतो. तेव्हा इकडे सरकार जे आहे ते म्हणतात की काही झालं तरीसुद्धा सखी ही 2 दिवसात आलीच पाहिजे. असं म्हणून इकडे काना जो आहे तो हो हो असं म्हणतो आणि त्यासोबतच ताबडतोब फोन जो आहे तो ठेवून देतो, कारण की आता कान्हाला जास्त बोलायचं सुद्धा नसतं. इथे सखी आणि त्यासोबतच कान्हा हे दोघेही आता त्यांच्या रूममध्येही झोपलेले असतात, म्हणजेच खोलीमध्ये झोपलेले असतात. तेव्हा इकडे सखी जी आहे ती आता ताबडतोब उठते आणि तिला खूपच कसं तरी होऊ लागतं. तिला सगळीकडे तिच्या मच्छर चावू लागतात. तिला अजिबातच नीटपैकी झोप ही काय लागतच नाही. तेव्हा इकडे सखी जी आहे ती मच्छरला मारत मारत उठते. तेव्हा ती जशी मच्छरला मारत मारत उठते तेव्हा इथे जी सखी आहे ती ताबडतोब उठते आणि बघते तर काना जो आहे तो मस्तपैकी निवांत हा झोपला आहे. त्याला अजिबातच काहीच होत नाही आहे. हे बघून आता सखीला थोडंसं आश्चर्यचकित वाटतं. म्हणूनच सखी जी आहे ती विचार करते की मी ह्याला आधी उठू तरी कशी उठू म्हणून. ते पण आता सखीला काहीही करून कानाला उठवायचं असतं. ती कानाला उठवत असते, पण काना जो आहे तो अजिबातच उठत नाही. तो खूपच जास्त गाढ्या झोपेत असतो. काना ह्या बाजूने त्या बाजूला वळतो, पण इथे त्याला माहिती असतं की सखी ही त्याला उठवते. म्हणून लगेचच तो म्हणतो की अहो बोला काय झालं म्हणून. तेव्हा लगेचच सखी ही कानाला विचारते की तुला मच्छर चावत नाही आहे का म्हणून. तेव्हा लगेचच काना म्हणतो की चावतात, पण काय करायचं, मला सवय आहे आणि त्यासोबतच तुम्हाला नाही आहे, म्हणूनच मी तुम्हाला बोललेलो की हे सगळं तर घडणारच आहे म्हणून. तेव्हा इकडे सखी जी आहे ती म्हणते की काहीही कर, पण हे सगळे मच्छर जे आहे ते बाहेर घालव, कारण की मला ह्या मच्छरविना अजिबातच झोप येणार नाही. असं म्हणून कान्हा आता सखीला सांगत असतो की आता काय करायचं म्हणून. तेव्हा इथे सखी जी असते ती म्हणते की तू काहीही कर, मला काही एक माहिती नाही, पण हे सगळे मच्छर जे आहे ते फ्रीजतून घालव, नाहीतर रात्रभर ही मला झोप लागणार नाही. असं म्हणून इकडे सखी जी आहे ती कानाला सांगत असते. तेव्हा इकडे सिथे काना जो आहे तो विचार करतो की नेमकं काय करायचं ते, जेणेकरून सगळे मच्छर जे आहेत ते बाहेर निघून जाते. तेव्हा इकडे सखीला पण झोप लागत नसते. ह्याचं पण कानाला आता एक खूप मोठं टेन्शन असतं. पण काना आता सखीचं काही एक न ऐकता पुन्हा एकदा झोपून गेलेला असतो, कारण की त्यांनी आधीच सखीला सांगितलेलं असतं की इथे किती किती आणि काय काय प्रॉब्लेम आहे ते. म्हणूनच काना जो आहे तो पुन्हा सखीचं ऐकत नाही
आणि पुन्हा झोपून जातो. कारण की त्याला सगळ्या गोष्टी खूप आधीपासूनच माहिती असतात. तेव्हा इकडे आता जी सखी आहे ती सुद्धा झोपून जाते. कारण की तिला असं वाटतं की कान्हा हा काय आता उठणार नाही आणि त्यासोबतच तो तिला मदतसुद्धा करणार नाही. इथे आता कान्हा जो आहे तो पाहतो की सखी मॅडम ज्या आहेत त्या खूपच जास्त टेन्शनमध्ये आहेत. आणि इथे कान्हा जो आहे तो ताबडतोब उठतो आणि विचार करतो की त्याला उठून काहीतरी करायला हवं, नाहीतर सखी मॅडम ह्या अशाच माझ्यावरती रुसून राहतील. तेव्हा लगेचच कान्हा उठतो आणि तिकडे वरती चेक करतो की नेमकं काय प्रॉब्लेम आहे, कुठून मच्छर वगैरे येत आहेत म्हणून. तेव्हा लगेचच इकडे सखी जी आहे ती बघते की कान्हा हा उठलाय, पण तो काहीतरी करतोय. ताबडतोब तो लगेचच आता वरती असलेला टेबल फॅन जो आहे तो काढतो. कारण की त्याला आता सखीसाठी काहीतरी हे करायचंच असतं. म्हणूनच तो आता तो जो टेबल फॅन आहे तो काढतो आणि सखीसाठी तो लावून देतो. कारण सखीला मच्छर हे चावले पाहिजे नाही म्हणून. इथे सखी जी असते ते आता पाहतच असते की कशी कान्हा हा जो आहे तो धडपड करतोय, ते पण तिच्यासाठी, जे की तिला प्रचंड आवडत असतं. तेव्हा इथे कान्हा हा समोरून सखीचे जे जवळ येतो आणि त्यासोबतच तिला बघतो आणि मच्छर हा चावतोय का हे सुद्धा बघत असतो. इथे सखी हे कान्हाकडे आणि कान्हा हा सखीकडे पाहत उभे असतात. कारण की त्यांना खूपच जास्त विचित्र वाटत असतं. इथे आता ताबडतोब कान्हा जो आहे तो उठतो आणि सगळीकडे जाऊन मच्छर हे जे आहे ते मारत असतो. कारण की सखीला आता नीट ही झोप लागली पाहिजे. फक्त हाच एक त्याचा ध्येय असतो. इथे आता सखी ही निवांत झोपलेली असते, तर कान्हा हा मच्छर मारत तिकडे थांबलेला असतो. काही झालं तरी सखी मॅडमला मच्छर हे चावले पाहिजे नाही. इथे पहाट होते, सखी ही उठते. त्यासोबतच इथं आता जशी ती उठते इतक्यातच तिला तिच्या फोनवरती फोन येतो. तो फोन दुसरा कोणाचाही नसून तिच्या स्वतःच्या गौतम काकाचा असतो. गौतम काका हा त्याला फोन करतो की काय ग बाबू, कशी आहेस तू? तिथे गेल्यापासून मला विसरलीस, मला एका हेतूने कॉल केला नाही आहे, असं म्हणून इकडे खरं तर आता जे गौतम काका आहेत ते सखीचं हालचाल विचारत असतात. तेव्हा इकडे जे गौतम काका आहे ते तिला म्हणत असतात की सगळ्या गोष्टी ह्या ठीक चालू आहेत ना, काही तुला प्रॉब्लेम नाही आहे ना, असं म्हणून इकडे गौतम काका विचारत असतात. तेव्हा सखी म्हणते की नाही, सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण रात्री थोडासा होता, पण कानाने तो सुद्धा घालवला, म्हणून आता सध्या तरी इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं म्हणून ते सांगत असतात. तेव्हा ते एकमेकांशी छानपैकी बोलत असतात. ते म्हणत असतात की आता लवकरात लवकर उठ आणि आवरून घे, कारण की तिथे आता सगळ्या गोष्टी ह्या तुला कराव्या लागणार आहेत, हे मात्र तुला माहिती आहे ना, असं म्हणून इथे गौतम काका जो आहे तो सखीला सांगत असतो की हो मला माहिती आहे, पण इथे कुठली गोष्ट ही काय करायची ही मला आधी बघून घ्यावी लागेल, त्याच्यानंतरच मला समजेल की ते कुठली गोष्ट ही कशी आहे म्हणून. इथे सगळ्या गोष्टी या विचित्रच आहेत. ती किचनमध्ये वगैरे पण जाऊन बघत असते. तेव्हा इकडे खरं तर सखीला फारसं काही नीट कळत नाही, पण ती बोलते की तू टेन्शन घेऊ नकोस, मी सगळ्या गोष्टी या अरेंज करते. इथे सखी जी आहे ती आता प्रचंड टेन्शनमध्ये असते.
कारण की तिला आता बाथरूमला जायचं असतं. पण तिकडे सार्वजनिक बाथरूम असल्यामुळे तिला तिथे बाहेर जावं लागलं असतं. तिथे ती पाहते, कारण की तिला खूप अर्जंटली जायचं असतं. पण तिकडे नंबर असल्यामुळे तिथे सगळेजण थांबलेले असतात. तेव्हा तिला आतमध्ये हे कोणीच सोडत नाही. तिकडच्या बायका हे तिला सांगत असतात की तुला लाईनीत उभं राहावं लागेल, कारण इकडे आधीच आमचा नंबर आहे. तेव्हा तर जी सखी आहे तिला कंट्रोलच होत नाही. ती म्हणते की प्लीज मला जाऊ द्या, मला थोडी अर्जन्सी आहे म्हणून. असं म्हणून सखी ही आता तिथे जाण्यासाठी त्या लोकांशी भांडत असते. तेव्हा इथे जेव्हा सखी ही त्यांच्याशी भांडत असते तेव्हा सगळ्याजणी हे तिला जाऊन देत नसतात. सखीला खूपच जास्त अर्जंट असतं, कारण तिला ह्या सगळ्या गोष्टीची तर मात्र सवयच नसते. इतक्यातच तिकडे जानू येते. जानवी जी आहे ती आता त्या लोकांशी बोलते आणि त्यासोबतच त्यांना समजवते की काही करून जाऊ दे तिला, तसं पण या सगळ्या गोष्टीची सवय नाही आहे. असं म्हणून तिला जायला पाणी वगैरे देते. आणि त्यासोबतच सखी जी आहे ती आता स्वतःहून जानवीच्या सांगण्यामुळे आतमध्ये निघून जाते. खरं तर जानवी आल्यामुळे तिला खूप जास्त आधार हा भेटलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे सखी जी आहे ती आता ताबडतोब आतमध्ये निघून जाते. जशी ती आतमध्ये निघून जाते तशी जानवी ही बाहेरच थांबलेली असते, तिची वाट बघत असते. तेव्हा लगेचच सखी ही विचित्र अवस्थेत बाहेर येते. जानवी तिला पाहते आणि विचारते की अगं सखी, काय झालं तुला? तेव्हा सखी सांगते की तिला खूपच जास्त मळमळते. ही कुठली जागा आहे आणि हे काय एवढ्या अशा ह्याच्यामध्ये तुम्ही कशी करता? तेव्हा जानवी तिला समजवते की अगं इकडे तुला असंच भेटणार बाळा, इथे स्वच्छता नाही आहे, इकडे हे असंच ठेवलं जातं. तेव्हा इथे सखीला समजतं की तिला ह्या सगळ्या गोष्टी जमणार नाही. तेव्हा इथे सखी जी आहे ती आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तिला कळत नाही की काय करावं आणि काय नाही, कारण की हे आता रोजच होणार असतं हे म्हणून सखी जी आहे तिला माहिती असतं. तेव्हा आता इथे सखी ही टेन्शनमध्ये असते आणि विचार करते. तेव्हा सखीला आता काहीही करून जानवी जी आहे ती पुन्हा आतमध्ये घेऊन गेलेली असते. त्यासोबतच बाहेरसुद्धा आणते. सखीला आता काही करून घरी जायचं असतं, म्हणूनच ती घरी जाते. त्यासोबतच ती आता जशी घरी जाते कारण की तिला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जमतच नाही. तेव्हा इकडे सखी जी आहे ती आता विचार करते की मला काहीही कर कॉफी ही हवी आहे म्हणून. ती प्रयत्न करते तिकडे सगळ्या गोष्टी शोधायच्या. इकडे सखी जी आहे ती देवाकडे पण प्रार्थना करते की देवा, काय करू आणि कसं करू, मला प्रत्येक गोष्ट ही प्लीज जमू दे, कारण की मला कुठलीही गोष्टही जमत नाही आहे. इथे सखी आता तिची एक एक गोष्ट जी आहे ती आवरायला घेते, कारण की तिला कुठलीच गोष्ट ही नीटशी जमत नाही. इथे ती देवाला प्रार्थना करत असते की काना पण नाही आहे आणि त्यासोबतच इकडे मला कुठलीच गोष्ट ही फारशी नीट जमतसुद्धा नाही आहे. इथे आता सरकार जे आहे त्यांना छानपैकी सकाळची कॉफीही पोचलेली असते. तेव्हा आता त्यांना एकच गोष्ट करायची असते की त्यांना सखीला व्हिडिओ कॉल करून हे सगळ्या त्याच्या ज्या सोयी होत्या त्या दाखवायच्या असतात. तेव्हा इथे लगेचच सरकार सखीला व्हिडिओ कॉल करतात आणि त्यासोबतच दाखवत असतात की काय सखी, हे बघ, माझ्यापर्यंत सकाळचा ज्यूस जो आहे तो पोचला, पण तुझ्यापर्यंत अजून काय पोचला आहे? तेव्हा इकडे सखी जी आहे ती आता शांतच बसलेली असते, कारण तिला अजून सकाळचा साधा चहा हा सुद्धा भेटलेला नसतो. तिला तो करायलासुद्धा जमत नसतो, तिचा हात जो आहे तो फ्रॅक्चर झाल्यामुळे. तेव्हा इकडे सखी जी आहे
ती आता टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटतं की मी हे सगळं पूर्ण करू शकणार आहे की नाही म्हणून. कारण की आता सरकार हे सतत तिला हिणवत असतात की इथे होतीस तेव्हा किती तुझ्या ऐशोआरामी होत्या आणि आता तिथे गेलीस तर किती तुला प्रॉब्लेम्स होणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तिला जाणीव करून देत होत्या. सखीला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक माहितीसुद्धा होत्या. कारण की इथे असल्यावरती मला हा सगळा प्रॉब्लेम जो आहे तो होणारच होता म्हणून. इथे सरकार आणि सखी एकमेकांची जेव्हा बोलत असतात तेव्हा खरं तर आता सरकार जे आहे ते हसत हसत बोलत असतात, तर सखीच्या चेहऱ्यावरती 1% पण हसू हे नसतं. सरकारला ते जाणवतं आणि सरकार हे स्वतःहून तिला विचारतात की काय झालं गं सखी, काय झालं एवढं तुझ्या चेहऱ्याला. तेव्हा लगेचच इथे सखी जी आहे ती म्हणते की काय नाही झालं, मला खूप कामं आहेत, मी तुम्हाला नंतर करते म्हणून. असं म्हणून सरकार जे आहे ते म्हणतात की अरे बापरे, तुला तिकडे पण कामं आहेत का म्हणून. असं म्हणून ते तिला बोलत असतात. तेव्हा इकडे आता सखी जी आहे ती म्हणते की हो, इथे मला कामं आहेत थोडे फार, मी ते बघते, कारण की मला आता अजिबातच वेळ नाही आहे. असं म्हणून इथं सरकारला ती सांगत असते. सरकार जे आहे त्यांना कळतं की नेमके तुला काय काम आणि काय नाही ते. असे म्हणून आता सखी जो आहे ती आता तिचा व्हिडिओ कॉल जो आहे तो ठेवायला मागत असते. पण आता सरकार जे आहेत त्यांना अजिबातच तो व्हिडिओ कॉल ठेवायचा नसतो. कारण त्यांना सखीला अजून फार फार गोष्टी सांगून हा त्रास द्यायचा असतो. इथे खरं तर आता जसे सरकार व्हिडिओ कॉल ठेवून देतात तसं त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हसू असतं. कारण की त्यांना माहिती असतं की सखी जी आहे ती आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आहे. कारण की प्रत्येक गोष्ट ही तिकडची तिला अजिबातच जमत नाही आहे. सखीसुद्धा विचारतच लागते की हे सगळं अजून किती वेळ, कारण की मला इकडे कुठलीच गोष्ट जी आहे त्याशी नीट जमतच नाही आहे. इथे सखी ठरवते की मी काहीतरी करते म्हणून, कॉफी तरी ॲटलिस्ट करू शकते. पण आता जशी ती किचनमध्ये जाते सगळ्या गोष्टी ह्या शोधायला लागते. तिला कुठलीच गोष्ट ही काही फारशी धड ही सापडतसुद्धा नाही आणि तिचा हात असल्यामुळे तिला अजिबातच करतासुद्धा येत नव्हतं. तरीसुद्धा सखी ही करत असते. सखीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की तिची एका हाताने कुठली गोष्ट ही धड होणार आहे, तिला जमतच नसतं. ती फार फार तर वैतागून गेलेली असते. तिला असं वाटत असतं की माझ्या मदतीला कोणी असतं तरीसुद्धा मी केलं असतं. पण इथे तिच्या मदतीला तर मात्र कोणच नसतं. प्रत्येक गोष्ट इकडे सखी जी आहे तिच्या उलटच होत असते. सखीला खूप जास्त त्रास होतो की हे सगळं काय चाललंय. कुठलीच गोष्ट ही धड भेटत नसते. तिला टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय होतं आहे, हे आताच असं होतं आहे तर नंतर हे कसं होणार आहे, असं म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा सखी जी आहे ती शॉक होऊन स्वतःकडेच पाहत असते की कुठलीच गोष्ट हे नीट जमत नाही आहे म्हणून. इथे आता सखी हिला आता कळत नाही की काय करायचं आणि काय नाही ते. कारण की तिला कुठलीच गोष्ट ही फार फार मॅनेजच करता येत नव्हती. हे म्हणून सखी ही स्वतःशीच बोलत असते की मला तर कुठलीच गोष्ट ही मॅनेज होत नाही आहे. आधीच प्रत्येक गोष्टीची मला सवय लागली आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सखी जी आहे ती आता फायनली घरी जाण्यासाठी निघालेली असते. कारण ती स्वतःशीच बोलते मला कुठलीच जो गोष्ट ही जी आहे ती जमत नाही. ती तिच्या घरपर्यंत पोचते तेव्हा काला आणि त्यासोबतच सरकार जे असतात ते घरीच असतात आणि त्यांचं काहीतरी प्लॅनिंग आहे ते सुरू असतं, जे की सखी ही आता ऐकत असते.